नमस्कार. आज 11 सप्टेंबर अर्थात कवी आत्मारामरावजी देशपांडे उर्फ अनिल यांचा जन्मदिन. कवी अनिलांना मुक्तछंद काव्यप्रकाराचे प्रवर्तक आणि दशपदी चरणांच्या कवितेचे जनक असं मानलं जातं. खरं तर पेशानं ते वकील होते. अगदी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील शिक्षण खात्यामध्ये अनेक ठिकाणी उच्चपदस्थ अधिकारी म्हणूनही ते कार्यरत होते. 1979 साली साहित्य अकादमीची फेलोशिप मिळविलेल्या या कविवर्यांच्या अजूनी रुसूनी आहे, गगनी उगवला सायंतारा अशा ध्वनिमुद्रित झालेल्या अजरामर कविता, तसंच निर्वासित चिनीमुलास, फुलवात, पेरतेव्हा, भग्नमूर्ती, सांगाती असे अनेक गाजलेले काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी 1958 साली मालवण येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षस्थानही भूषवलं होतं. मंडळी, ते कवी असले तरी त्यांच्यातील कोमल हृदयी वात्सल्याचं दर्शन घडविणारी एक आठवण आहे ती अशी. गायक मुकुल शिवपुत्र हे कुमार गंधर्वांचे चिरंजीव. मुकुलजींच्या बालपणी कवी अनिलांचं त्यांच्या घरी सातत्यानं येणं जाणं असायचं. कवी अनिल अधूनमधून देवास येथे कुमार गंधर्वांच्या घरी मुक्कामालाही असत. लहानग्या मुकुलशी अनिलांची विशेष दोस्ती होती. अशाच एका मुक्कामातली ही गोष्ट. मुकुलजी तेव्हा साधारण 12 वर्षांचे होते. मुकुलजींच्या मातोश्री श्रीमती भानुमती कोमकली यांच्या अकाली निधनाला तेव्हा उणीपुरी 7 वर्ष झाली होती. आई वेगळा लहानगा मुकुल एकटा राहतो आणि मन रिझवण्यासाठी सारखा गात राहतो हे त्यांच्या नजरेतून सुटलं नाही. त्यांच्या कवी मनात वत्सल खळबळ उडाली. एका रात्री झोपलेले असताना कसल्याशा आवाजानं कवी अनिलांना जाग आली. त्यांनी कानोसा घेतला. घरातून छोट्या मुकुलला गाण्याचा आवाज येत होता आणि बाहेर तुफान पाऊस पडत होता. धुवाधार पाऊस बाहेरही होता आणि आतही. मुकुलच्या गाण्यानं कवी अनिल बेचैन झाले. त्यांनी वही पेन घेतलं आणि ते लिहून गेले. ते लिहितात, कोणी जाल का, सांगाल का, सुचवाल का त्या कोकिळा, कोणी जाल का, सांगाल का, सुचवाल का त्या कोकिळा, रात्री तरी गाऊ नको, खुलवू नको आपुला गळा, आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली, परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली, कळवाल का त्या कोकिळा की झार होती वाढली, कळवाल का त्या कोकिळा की झार होती वाढली, आणि द्याया दाद कोणी रात्र जागून काढली, आणि द्याया दाद कोणी रात्र जागून काढली. सकाळी त्यांनी ही कविता मुकुलच्या हातात ठेवली. म्हणाले, मुकी, हे घे, फक्त तुझ्यासाठी. महाराष्ट्राच्या या लाडक्या कवीनं हे सर्वांग सुंदर गीत मुकुलजींसाठी लिहिलं आहे हे फारच कमी लोकांना ठाऊक असेल. अर्थात कुमार गंधर्वांनीही ही त्यांची कविता अजरामर केली आहे. कवी अनिल हे निसर्ग कवी होते हे देखील या कवितेतून प्रतीत होतं. निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटणारी आणि प्रत्येकाच्या बाल्यावस्थेचा ठाव घेणारी ही एक सुंदर कविता. मला आवडते वाट वळणाची, मला आवडते वाट वळणाची, दाट झाडीची नागमोडीची, ही अलीकडची नदीच्या थडीची, मला आवडते वाट वळणाची. सर घसरणीची, पाय फसणीची, लवणावरची पान बसणीची, मला आवडते वाट वळणाची. अशी भुलावणीची, हुलकावणीची, सागवेळूच्या भर राणींची, मला आवडते वाट वळणाची. मला आवडते वाट वळणाची, जरा अडचणीची, चढ उतरणीची, घाट माथ्याची ती पलीकडची, मला आवडते वाट वळणाची. इथची तिथची कधी कुणीकडची, क्षितिजाकडची पुढची पुढची, मला आवडते वाट वळणाची, मला आवडते वाट वळणाची. कवी अनिल यांच्या पत्नी कुसुमावती देशपांडे ह्या देखील कवयित्री होत्या. तर जेव्हा कुसुमावतींचं निधन झालं आणि त्यांचा मृतदेह समोर असताना त्यांच्या मनात जो भावनांचा कल्लोळ उसळला
त्या भावना त्यांनी या शब्दरूपातून प्रकट केलेल्या आहेत. ऐकूयात. अजूनी रुसून आहे. अजूनी रुसून आहे, खुलता कळी खुलेना. अजूनी रुसून आहे, खुलता कळी खुलेना. मिटले तसेच ओठ, की पाकळी हलेना. समजूत मी करावी, म्हणूनच तू रुसावे. मी हास सांगताच रडताही तू हसावे. ते आज का नसावे, समजावणी पटेना. धरिला असा अबोला, की बोल बोलवेना. अजूनी रुसून आहे, खुलता कळी खुलेना. का बाहुली मिठाची अशांत होत आहे. विरणार सागरी ह्या जाणून दूर आहे. चाले अटी तटीने, सुटता अढी सुटेना. मिटवील अंतराला, ऐसी मिठी सुटेना. अजूनी रुसून आहे, खुलता कळी खुलेना. की गूढ काही डाव, वरचा न हा तरंग. की गूढ काही डाव, वरचा न हा तरंग. घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग. रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना. अजूनी रुसून आहे, खुलता कळी खुलेना. खुलता कळी खुलेना. आणखी एक जे मी म्हटलं की त्यांना दशपदी कवितांचं जनक म्हटलं जातं, तर अशाच दशपदी कवितांपैकी तळ्याकाठी या कवितेतील कवी अनिलांची भावावस्था पहा कशी प्रकट झालेली आहे. ते लिहितात. अशा एका तळ्याच्या काठी, बसून राहावे मला वाटते. अशा एखाद्या तळ्याच्या काठी, बसून राहावे मला वाटते. जिथे शांतता स्वतःच निवारा, शोधीत थकून आली वाटते. जळा आतला हिरवा गाळ, निळ्याशी जुळून असतो काही. गळून पडत असताना पान, मुळी सळसळ करीत नाही. सावल्यांना भरवीत कापरे, जलवलये उठवून देत. उगीच उसळी मारून मासळी, मधून वर नसते येत. मधून वर नसते येत. पंख वाळवीत बदकांचा थवा, वाळूत विसावा घेत असतो. दूर कोपऱ्यावर एक बगळा, ध्यानभंग होऊ देत नसतो. ध्यानभंग होऊ देत नसतो. हृदयावरची विचारांची धूळ, हळूहळू जिथे निवळत जाते. हृदयावरची विचारांची धूळ, हळूहळू जिथे निवळत जाते. अशा एखाद्या तळ्याच्या काठी, बसून राहावे मला वाटते. अशा एखाद्या तळ्याच्या काठी, बसून राहावे मला वाटते. बसून राहावे मला वाटते. मंडळी, खरं तर त्यांचा जन्म मूर्तिजापूर. आता कुठे मूर्तिजापूर, कुठे मध्य प्रदेश आणि कुठे आळंदी. परंतु संत ज्ञानदेवांविषयीची त्यांची श्रद्धा आणि कनवाळू मन त्यांच्या समाधीस्थ येथे बैसले ज्ञानेश या कवितेतून व्यक्त होते. ऐकूयात आपण त्यांची ही सुद्धा कविता, समाधीस्थ येथे बैसले ज्ञानेश. थरारून येई रोमांच शरीरी, झळक इथे ही अशी काही न्यारी. प्रकाशा दीपवी असा हा प्रकाश, समाधीस्थ येथे बैसले ज्ञानेश. समाधीस्थ येथे बैसले ज्ञानेश. जीवनाचा अंत होऊन या खाली, पडे देह तैसा इथे नाही झाली. इथे रोम रोमी जीव मूर्तिमंत, धरुणी विसावे चैतन्य अनंत. प्रसादास येथे मिळे प्रसाद, पडसाद ऐके मुळांतली साद. प्रतितीस होत प्रतीत प्रतिती, आणि स्फूर्ती लागी येत असे स्फूर्ती. आणि स्फूर्ती लागी येत असे स्फूर्ती. एका जनार्दनी मिळाले भांडार, ऐकून या आला कुणी हा पामर. नसे संत कोणी भाविक ना भक्त, असे जीव मात्र जीवनी आसक्त.
असे जीव मात्र जीवनी आसक्त. तळमळ काही धरून या पोटी, मिटलेल्या ओठी रिकाम्याच ताटी. तयावरतीही काही कृपा करा, उघडा थोडीसी ताटी ज्ञानेश्वरा, उघडा थोडीसी ताटी ज्ञानेश्वरा. तुमच्या स्मरणे उचंबळले मन, तुमच्या स्मरणे उचंबळले मन, तुमच्या वाणीचे करीत चिंतन. तुमच्या चरणी मस्तक ठेविले, तुमच्या चरणी मस्तक ठेविले, उचलावयाचे भान न राहिले, उचलावयाचे भान न राहिले. असे म्हटलं तर कवी आणि म्हटलं तर अगदी संतांप्रती अत्यंत भक्तिभाव असलेले या कवींचं दिनांक 8 मे 1982 रोजी निधन झालं. त्यांना आपण अभिवादन करूयात आणि इथेच थांबूयात. धन्यवाद.